नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरकर आणि आज मी तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला जो सॉल्व्हचा सहावा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 37, तर यामधलं आज मी सोल्युशन तुम्हाला करून देणार आहे. तसं पाहता तर हा प्रॉब्लेम अत्यंत बेसिक आहे, सोपा आहे, परंतु आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ऍडजस्टमेंट. काही मुलांना ऍडजस्टमेंटमध्ये बऱ्याच मुलांना पाहिलं तर मुलांना गोंधळ होतो, मुलांना त्या ऍडजस्टमेंटचं ट्रान्सफरिंग सेकंड इफेक्ट कसं द्यायचं हे समजत नाही. तर त्यामुळे मी आज जे आहे तर आज मी तुम्हाला हा प्रॉब्लेम पूर्णपणे सोल्युशन करून देणार आहे. तर आजचा प्रॉब्लेम जो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 37. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम श्रेयश आणि मृणाल असे दोन पार्टनर आहेत, यांचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रायबॅलन्स दिलेला आहे. ट्रायबॅलन्स नंतर काही ऍडजस्टमेंट दिला. पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, नेहमीप्रमाणे तुम्हाला ऍडजस्टमेंट वाचायच्या. ऍडजस्टमेंट वाचल्यानंतर ट्रायबॅलन्सच्या डेबिटला आणि क्रेडिटला ज्या गोष्टीशी संबंधित ऍडजस्टमेंट आहे त्याला पहिल्यांदा स्टार मार्किंग करून घ्या. ओके, स्टार मार्किंग झाल्यानंतर मग आपल्याला 1 बाय 1 आपल्याला पोस्टिंग करता येईल. तरी मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली स्टार मार्किंग कशाला करायचं ते. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम नंबर 6 जो आहे पेज नंबर 37 याच्यामध्ये बघा स्टार मार्किंग करायचं तुम्हाला कमिशनला. ट्रायबॅलन्सची डेबिटची बाजू बघा कमिशन, सॅलरीज आहे, इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सची कन्सेप्ट दिली नाही पण तरी त्याला आपण स्टार मार्किंग करणार आहे कारण ही इन्शुरन्स वरती हिडन ऍडजस्टमेंट विचारलेली आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स वरती स्टार मार्किंग करायचे आणि फर्निचर वरती तुम्हाला स्टार मार्किंग करायचे. बाकी ऍज इट इज आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेम सोपा आहे, अवघड नाहीये. कदाचित तुम्हाला इथे दिसणार नाहीये पण जसं मी मेन्शन करेन, जसं सांगेल तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये ट्रान्सफर जर केलं तर तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजून जाईल. ठीक आहे, सो प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 37 श्रेयश आणि मृणाल आहे आणि त्यांचा रेशो तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर 6 दिलेला आहे, दॅट इज 2:1. ओके, आता आपण पोस्टिंग करायला सुरुवात करूया. पोस्टिंग करत असताना पहिल्यांदा ट्रायबॅलन्सची डेबिटची बाजू बघा. ट्रायबॅलन्सच्या डेबिटला तुम्हाला दिसतंय, डेबिट म्हणजे सॉरी क्रेडिटला दिसतंय कॅपिटल अकाउंट श्रेयश आणि मृणाल, हे तुमचं कॅपिटल अकाउंट दिसतंय आणि कॅपिटल अकाउंट आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. लिहित असताना या पद्धतीने लिहा. पहिल्यांदा द्यायचे कॅपिटल. कॅपिटल श्रेयशचं 35,000 आहे, कॅपिटल 35,000. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, नेट प्रॉफिट ऍड करतो. तर इथे द्यायचं ऍड नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट आल्यानंतर आपण लेस करतो ड्रॉइंग्स. हे लक्षात ठेवायचं कारण की ड्रॉइंगची कन्सेप्ट तुम्हाला ट्रायबॅलन्स मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण इथे मेन्शन करणार आहे कॅपिटल अकाउंट ड्रॉइंग्स येतील त्यावेळेस आपण लेस करू. त्यानंतर सेम ऍज इट इज करायचं मृणालचं कॅपिटल अकाउंट. मृणाल अमाउंट इज 20,000, सेम ऍज इट इज ऍड नेट प्रॉफिट. लेस ड्रॉइंग्स. अमाउंट इज जी अमाउंट तुम्हाला ड्रॉइंगच्या आपण रीडिंग करणार आहे त्यावेळेस आपण ती मेन्शन करणार आहे. तर या पद्धतीने पहिल्यांदा फॉर्मॅट करून घ्या. कॅपिटल ऍड नेट प्रॉफिट, नेट लॉस असेल तर आपण लेस करणार आहोत, ड्रॉइंग्स आपण लेस करतो. तर श्रेयशला आणि मृणाल जे आहे तर त्यांना आपण हे ट्रान्सफरिंग आपलं या फॉर्मॅटमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. आता या नेक्स्ट या परचेस आपण कुठे ट्रान्सफर करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. माझा हा पूर्णपणे पोर्शन आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आणि प्रॉफिट लॉसची ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट आहे. तर पहा पहिल्यांदा आहे परचेस आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परंतु पहिल्यांदा घ्यावं लागेल आपल्याला ओपनिंग स्टॉक लिहून घ्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड अमाउंट इज 37,800. त्यानंतर घ्यायचंय टू परचेस. मग आता परचेस घ्यायचंय, परचेसची अमाउंट इनर कॉलम मध्ये घ्या. सॉरी, आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला नाही त्यामुळे ओपनिंग स्टॉकची अमाउंट नका लिहून घेऊ, डायरेक्ट परचेसची अमाउंट घ्या 37,800. ओके, आणि त्यानंतर लेस करायचे रिटर्न. ओके, आता नेक्स्ट सेल्स दिलेले तुम्हाला. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे बाय सेल्स. सेल्सची अमाउंट दिली तुम्हाला 66,700. त्यातून लेस करणार आहोत रिटर्न. असेल तर आपण मेन्शन करणार, नसेल तर आपण ऍज इट इज अमाउंट आउटरला गेला. त्यानंतर बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट साइड. आपल्याला बिलामार्फत पैसे मिळाले आपण म्हणून आपण ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतो. अमाउंट इज 8,000. नेक्स्ट पहा बिल्स पेबल आहे. बिल्स रिसिवेबल असेट साइड, बिल्स पेबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बिल्स पेबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. अमाउंट इज 6,500 सॉरी. त्यानंतर नेक्स्ट आहे
कमिशन तुम्हाला डेबिटला दिले, कमिशन डेबिटला दिले म्हणजे हा तुमचा एक्सपेंडिचर आहे. इथे लिहा टू कमिशन आणि मला वाटतं त्याच्यावरती ऍडजस्टमेंट कारण की तुम्ही स्टार मार्किंग केलेलं आहे त्यामुळे इनर कॉलमला घ्या 2400. ओके. नेक्स्ट इज सॅलरीज आहे, दॅट इज युअर एक्सपेंडिचरला मेन्शन करायचंय टू सॅलरीज. ओके. अमाऊंट इज 6000. इन ऍडजस्टमेंट दिलेली आहे, स्टार मार्किंग केलेलं आहे त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा 6000. त्याबरोबर तुम्हाला इन्शुरन्स पण दिलाय 9 मंथचा. बरोबर आहे. इन्शुरन्स वरती पण ऍडजस्टमेंट आहे टू इन्शुरन्स. इन्शुरन्स अमाऊंट इज 9000. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रीपेड रेंट. ओके. प्रीपेड रेंट आहे, डायरेक्टली आपण ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे रेंटचं त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचे प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट अमाऊंट इज 3000 बॅलन्स शीट असेट साइड. त्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मेन्शन करतो. आपल्याला पैसे देणे आहे सन्ड्री क्रेडिटर. अमाऊंट इज 48,900. and next is sundry debtors balance sheet asset side. बॅलन्स शीट असेट साइड सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करून घ्या ऍडजस्टमेंट एकच आहे त्यामुळे इनरलाच घ्या एक लाईन सोडायचं आहे 25,000. त्यानंतर पोस्टेज दॅट इज युअर एक्सपेंडिचरला मेन्शन करा टू पोस्टेज. अमाउंट इज 1,700. नेक्स्ट इज फ्री होल्ड प्रीमाइसेस. मोकळी जागा असेल प्रीमाइसेस आहे, जागा आहे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, बॅलन्स शीट असेट साइड प्रीमाइसेस. अमाउंट इज 17,300. नेक्स्ट इज फर्निचर. ही पण प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला फर्निचर मेन्शन करायचे फर्निचर. अमाउंट इज 20,000. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण इनर कॉलमला मेन्शन करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेट्स आलेले त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या बॅड डेटचा फॉर्मॅट मेन्शन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल, थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला ट्रान्सफरिंग करायला पोस्टिंग करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता बॅड डेट्स आहेत मग सन्ड्री डेटरचा आपला बॅड डेट्स आणि ऑडिटचा काय फॉर्मॅट आहे हे तुम्हाला माहितच आहे. मी तर फॉर्मॅट मेन्शन करतो. पहिला जो आहे आपण काय करणार बॅड डेट्स. कोणते बॅड डेट्स असणार आहेत आपले ओल्ड. बरोबर आहे. त्यानंतर काय आपण करतो त्याच्यामध्ये ऍड करतो. काय करतो आहे बॅड डेट्स ऍड करतो. कोणती करतो ऍड आपण बॅड डेट्स न्यू मध्ये करतो. न्यू बॅड डेट्स ऍड करतो. ठीक आहे. त्यानंतर ऍड करतो अजून एक गोष्ट काय करतो आपण ऑलरेडी. कोणती ऑलरेडी ओल्ड का न्यू तर आपण न्यू ची करतो. बरोबर आहे. आणि याची टोटल आल्यातून त्याच्यातून आपण लेस करतो ओल्ड ऑलरेडी. ठीक आहे. अशी अमाऊंट येईल त्यातून आपण मायनस करून आउटर कॉलमला घेणार आहे. आता इथे तुम्हाला दिलेले काय बॅड डेट्स म्हणजे दॅट इज अ ओल्ड बॅड डेट्स 500 ओल्ड बॅड डेट्स. काय ट्राय बॅलन्स मध्ये दिले म्हणजे त्याला आपण ओल्ड म्हणणार आहे. त्यानंतर पुढे बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं. कॅश इन हँड अमाऊंट 4,500. कॅश ॲट बँक अमाउंट इज 16,000. ओके. या पद्धतीने आपण ट्रान्सफरिंग केलेलं आहे, पोस्टिंग केलेलं आहे पूर्णपणे. आता नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे एखादा माल आपण आपल्या बिझनेस मध्ये घेऊन येतो. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या टेबलला घ्यायचंय टू कॅरेज इनवर्ड. अमाउंट 800 रुपीज. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड माल आपल्याला बाहेर पाठवायचा आहे, आउट झालेला आहे. मी तरी तो जागी व्हावी कॅरेज आउटवर्ड. अमाउंट इज 1,700. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉक दॅट इज ओपनिंग स्टॉक. बरोबर आहे. ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक मेन्शन करा 22,500 आउटर कॉलमला. नेक्स्ट इज रिटर्न्स. आता बघा रिटर्न्स आले. ओके. आता रिटर्नची ऍडजस्टमेंट कशी करायची आता परचेस रिटर्न सेल्स रिटर्न काय देताना कळत नाही तर साधा आणि सिंपल लक्षात ठेवायचं. जे डेबिटला रिटर्नची अमाऊंट दिलेली आहे ती सेल्स मधून मायनस करायची आणि क्रेडिटला जे सेल्स रिटर्न दिलेले आहे ते आपण परचेस मधून मायनस करणार. रिपीट अगेन डेबिटचे जे रिटर्न आहेत ते आपण सेल्स मधून मायनस करणार आहोत आणि क्रेडिटचे जे रिटर्न आहेत ते आपण परचेस मधून मायनस करणार आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा रिटर्न 1,200 डेबिटला दिसतंय
म्हणजे आपण काय करणार ते सेल्स मधून मायनस करणार. मायनस करून घ्यायचे. रिटर्न्स अमाऊंट दिली तुम्हाला 1200. ओके, मेन्शन करून घ्या किती झाले 65,500. ओके, सेम रिटर्न दिलेले तुम्हाला 1800 म्हणजेच किती येणार आहे 36,000. ओके, तर या पद्धतीचं पूर्णपणे रिटर्न्स आहे. त्यानंतर वेजेस आहे. दिस इज सेकंड लास्ट वेजेस 3100. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला देतो आपण वेजेस 3100 आणि दिस इज द लास्ट आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे की असा खर्च की जो आपल्याला द्यायचा देणार आहोत म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला देतो आपण आउटस्टँडिंग वेजेस. अमाऊंट इज 1600. ओके, तर या पद्धतीचं आपण पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे. ओके, पोस्टिंग तुम्हाला 100% जमलं पाहिजे कारण ट्राय बॅलन्सची डेबिटची बाजू क्रेडिटची बाजू कशाप्रकारे ट्रान्सफर करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता हे पूर्णपणे ट्रान्सफरिंग झाले. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंटकडे. पण ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिल्यांदा हिडन ऍडजस्टमेंट किंवा त्याला आपण इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणतो. तर इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आपल्याला पहिल्यांदा शोधायचे. ओके, आता हे शोधणार कशा तुमचा जो ट्राय बॅलन्स दिलेला आहे तो ट्राय बॅलन्स मध्ये पहिल्यांदा रीड करायचा. ओके, रीड करून घ्या. त्याच्या ट्राय बॅलन्स मध्ये जर तुम्हाला पुढे पर्सेंटेज दिसत असतील किंवा तुम्हाला ब्रॅकेट दिलेला असेल तर त्याला हिडन ऍडजस्टमेंट समजायचं. ओके, साधं आणि सोपं. मग आता ते कसं ओळखणार. ट्राय बॅलन्स मध्ये तुम्हाला ब्रॅकेट दिसतोय का तर ब्रॅकेट तुम्हाला दोन ठिकाणी दिसेल. पहिला आहे इन्शुरन्सला बघा ब्रॅकेट 9 मंथ्स दिलेला आहे आणि दुसरा आहे स्टॉक. स्टॉकचा ब्रॅकेट आपल्याला घ्यायचा नाही. दॅट जो ओपनिंग स्टॉक आहे ते सोडून बाकी काय असेल तर मला सांगायचं म्हणजे की त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचंय. आता इन्शुरन्सचं घ्यायचंय 9 मंथचं. त्यानंतर पर्सेंटेज दिसतंय का तर पर्सेंटेज कुठंच दिसत नाही. म्हणजे आपल्याला अख्ख्या या प्रॉब्लेम मध्ये श्रेयश आणि मृणालच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त एकच हिडन ऍडजस्टमेंट आहे. दॅट इज इन्शुरन्स 9 मंथचं तुम्हाला 9,000 रुपये दिले. आता नीट लक्षात घ्या. जर इन्शुरन्सची अमाऊंट आपण वर्षाला पे करतो 12 मंथसाठी पे करतो. जर आपण 9 मंथसाठी 9,000 रुपीज पे करत असू तर 1 मंथला किती करणार आहे 1,000. बरोबर आहे. 9 मंथसाठी जर आपण 9,000 पे करत असू तर 1 मंथसाठी 1,000 करणार आहोत. बरोबर आहे. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. जर 12 महिन्यासाठी किती असणार आहे मग 12,000 असणार आहे. 9 मंथसाठी 9,000 रुपये असणार आहे 9,000 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की 3,000 जे आहे ते अजूनही इन्शुरन्सचे पैसे दिलेले नाही द्यायचे आहेत आणि देणार आहोत. अशा ज्यावेळेस सिच्युएशन येते अशा वेळेस जे कंडिशन येते त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग. म्हणजे याचा अर्थ की 3,000 ची अमाऊंट आहे ती आपल्याला आउटस्टँडिंग करायची. म्हणजेच आपण आउटस्टँडिंगचा नियम काय करतो ऍड करतो. ऍड करायचं ऍड आउटस्टँडिंग सॉरी इन्शुरन्स इथे द्यायचे ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट इज 3,000 आउटर कॉलमला 12,000. आता 3,000 एक्सपेंडिचर वाढलेलं आहे. एक्सपेंडिचर वाढलं म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला घ्यायचंय आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट इज 3,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण हिडन ऍडजस्टमेंट क्लिअर केलेली आहे. आता आपण येऊया आपल्या प्रॉपर ऍडजस्टमेंटकडे. पहिले आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक तुम्ही 11वी पासून पाहत आलात. क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही इफेक्ट होतात. एक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दुसरा आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लेट्स ट्रान्सफर करून घ्या. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट इज 30,000 बाय क्लोजिंग स्टॉक 30,000 बॅलन्स शीटच्या असेट साइडला घ्यायचे क्लोजिंग स्टॉक 30,000. ओके, कदाचित ब्लॅकबोर्डचं तुम्हाला दिसणार नाही कारण की ब्लॅकबोर्ड छोटा आहे. ओके, आणि थोडंसं स्पीडली आपल्याला घ्यावं लागते. त्यामुळे फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कुठे मी ट्रान्सफर करतोय कुठे कशाची अमाऊंट कशा पद्धतीने आलेली कशी कॅल्क्युलेशन केली हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बॅलन्स शीट असेट साइड. नेक्स्ट काय दिसते तुम्हाला ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी आणि कमिशन वरती सांगितलंय. आणि आउटस्टँडिंगचा नियम माहिती तुम्हाला की काय त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचंय. मग ऍड करायचंय पहिल्यांदा आपण कमिशन आहे तर कमिशन मध्ये ऍड करूया ऍड आउटस्टँडिंग. आता कमिशनची अमाऊंट किती दिली तुम्हाला बघा. कमिशनची 400 रुपीज आहे. टोटल झाली किती 2,800. एक्सपेन्सेस वाढला 2,400 ची 2,800 झाला. एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचंय आउटस्टँडिंग कमिशन 400 रुपीज. ओके, नेक्स्ट त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे ऍड करायचंय ऍड आउटस्टँडिंग किती सांगितलं बघा. सॅलरी मध्ये ऍड करायला तुम्हाला 1,200 म्हणजेच आउटर कॉलमला किती येणार आहे 7,200. ऍड एक्सपेन्सेस परत त्याच्यामध्ये वाढ झाली म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला आउटस्टँडिंग सॅलरी 1,200.
ओके, तर या पद्धतीची पहिली ऍडजस्टमेंट आपण पूर्णपणे क्लिअर केली. आता येऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंट नंबर 3, डेप्रिसिएशन फर्निचर ऑन 10%. फर्निचरवरती तुम्हाला 10% कॅल्क्युलेशन सांगितलं, तर फर्निचरवरती 10% कॅल्क्युलेशन करू. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10%. किती येणार आहे? 20,000 वरती 2,000 म्हणजे आउटर कॉलमला 80,000. म्हणजे 2,000 जे आहे दॅट इज युअर एक्सपेंडिचर. असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणून आपल्याला इथे मेन्शन करायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. कदाचित तुम्हाला शब्द कळणार नाही पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. फर्निचरच्या अमाउंट 2,000. नंतर नेक्स्ट आहे नंबर 4 ची ऍडजस्टमेंट आहे की प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स दॅट इज 1,200. फर्दर बॅड डेट्स आहे, बॅड डेट्स आहे 1,200 म्हणजे आपण सगळी डेटर्स मधून काय करतो आपण ते लेस करतो. मग लेस करून घ्यायचंय. लेस बॅड डेट्स अमाउंट इज 1,200. बरोबर आहे, म्हणजेच किती येणार आहे? 23,800. ओके, आता हे बॅड डेट्स आहे ऍडजस्टमेंट मध्ये, म्हणजे ओल्ड आहेत का न्यू आहेत? तर न्यू आहे. ऍडजस्टमेंट मध्ये विचारणारे बॅड डेट्स ऑलरेडी हे न्यू असतात. मग आता न्यू बॅड डेट्स मध्ये या अमाउंट जी तुम्हाला सगळी डेटर्स मधून आपण मायनस केले बॅड डेट्स 1,200 ती इथे लिहून घ्या. ओके, तर मेन्शन केली. ठीक आहे, त्यानंतर काय अजून काय ऍडजस्टमेंट का नाही? मग आता हे क्लिअर करायला काय हरकत नाही कारण की आपल्याला काहीच दिलं नाही. किती येणार आहे? 1,700. ओके, ओल्ड ऑलरेडी तर दिले नाही, न्यू ऑलरेडी दिली का नाही दिली, म्हणजे ऑर्डर कॉलमला 1,700 मेन्शन करायचे. आणि दिस इज अ सेकंड लास्ट goods of rupees 5,000 destroyed by fire and insurance company admitted a claim rupees 2,000. म्हणजे काय झालं की 5,000चा जो गुड्स आहे तो काय झाला आगीमध्ये जळला आणि त्याच्यातले 2,000 जो क्लेम आहे इन्शुरन्सने आपल्याला दिलेला आहे, बाकीचे 3,000 दिला नाही. 5,000चा माल आगीमध्ये जळतोय, गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर जर असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या पुढे लिहितो, क्रेडिटर लिहितो. इथे लिहून घ्यायचंय बाय, पहिला इफेक्ट द्यायचा आहे गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. किती जळाला? 5,000चा माल जळाला. इन्शुरन्स कडे क्लेम मागायला गेलो, इन्शुरन्स कंपनी 2,000 दिला, म्हणजे इथं आपल्याला पैसे मिळाले, मोठे अमाउंट मिळाली. इथं लिहायचं इन्शुरन्स क्लेम 2,000. ओके, मिळायला पाहिजे होते 5,000, मिळाले 2,000. ओके, 3,000 दॅट इज युअर लॉस. लॉस असेल तर आपण इथं मेन्शन करतो, इथं लिहून टाकायचं लॉस बाय फायर अमाउंट इज 3,000. ओके, तर या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट नंबरची फाईल ती कंप्लीट केलेली आहे. आणि ऍडजस्टमेंट नंबरची 6 आहे की तुम्हाला रेशो सांगितलाय आणि रेशो तुम्हाला सांगितलाय 2:1. तर जो नेट प्रॉफिट येणार आहे तो नेट प्रॉफिट आपण काय करणार आहे त्या दोघांना आपण त्यांच्या रेशो प्रमाणे वाढणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे, ऍडजस्टमेंट क्लिअर केलेले आहे, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे इफेक्ट दिलेले आहेत. आता आपण जाऊया टॅलीच्या भागाकडे. ठीक आहे, टॅलीचा भाग करत असताना पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची टोटल करून घ्यायची, म्हणजे क्रेडिटची डेबिटची करून घ्यायची. जी मोठी असेल त्याला प्राधान्य द्यायचं. इथं जर ऑब्झर्वेशन नीट केलं तर 65,000 इथं 22, म्हणजे याचा विचार केला तर तुमची क्रेडिटची टोटल जास्त येणार आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला टोटल दिलेली आहे. ओके, त्यामुळे मी इथं टोटल काय करत बसणार नाहीये. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की आपण जीपी कसा ट्रान्सफर करतो, एनपी कसा कॅल्क्युलेशन करतो, तो कुठे ऍड करतो हे फक्त तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट साईडची टोटल आहे ती असणार आहे 1,05,000 रुपीज. ठीक आहे, तर ही तुमची टोटल आहे. सेम ऍज इट इज टोटल तुम्हाला इथे घ्यायची 1,05,000. ओके, आता ह्याची तुम्हाला टोटल करायची. ठीक आहे, ह्या सर्वांची तुम्हाला टोटल करायची. आता म्हणजे तुमची ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल आहे ती येणार आहे 62,400 ही तुमची डेबिटची टोटल आहे. त्यातून तुम्हाला ही टोटल मायनस करायची, म्हणजे या टोटल मधून ही टोटल मायनस करा 1,05,000. जर तुम्ही हे मायनस केलं तर तुमचा जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट येणार. तो ग्रॉस प्रॉफिट असणार आहे 38,100. मग इथे लिहायचं आपण 38,100. यालाच म्हणणार आहे आपण काय म्हणणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाउन. क्लिअर झालं? तर या पद्धतीचं तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर करायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता कसं कॅल्क्युलेशन करायचंय बघा, इथे लिहायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन.
ही अमाऊंट आपल्याला इकडे घ्यायची, म्हणजेच येणार आहे 38,100. ओके, तर या पद्धतीने तुमची ती अमाऊंट ट्रान्सफर करायची. आता लक्षात घ्या, इथे जर विचार केला तर तुमची डेबिटची टोटल क्रेडिटची टोटल जास्त येते, तर इथं मेन्शन करायचं. आता जाग्यावर मी हे करतोय, फक्त समजून घ्या. 38,100 ही तुमची क्रेडिटची टोटल आली, म्हणजे टोटल इन्कम तुमचं एवढं आहे. त्या इन्कम मधून मायनस करा डेबिट साइड. ओके, म्हणजे हे सर्वांची टोटल तुम्हाला करायची इथपर्यंत. ओके, आणि ही टोटल असणार आहे 32,100. त्याची टोटल तुम्हाला जागा नाही 32,100. 32,100 आपली टोटल किती आहे? 38,000. इन्कम आहे 38,100. मग मायनस करून घ्या. मायनस केल्यानंतर अमाऊंट येणार आहे 6,000. ओके, म्हणजे 6,000 रुपये तुमचा काय झाला? नेट प्रॉफिट झाला. मग मी इथे देतो 6,000. ओके, 6,000. आणि हा नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन ट्रान्सफर टू कॅपिटल आपण असं म्हणू शकतो. आता एक लक्षात घ्यायचंय की तुम्हाला काय करायचं, आता इथं जागा नाही मला, तो ही जी अमाऊंट आहे 6,000 ची अमाऊंट आहे, ही 6,000 अमाऊंट तुम्हाला पार्टनरला त्यांच्या रेशो प्रमाणे डिवायडेशन करायचे. मग आता कसं करायचं? मग 6,000 आहे, 6,000 इंटू रेशो आहे 2:1. वर्किंग नोट आहे ही माझी 2:1, म्हणजे टोटल झाले 3. 2/3. परत 6,000 इंटू 1/3. जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर ह्याची अमाऊंट येणार आहे 4,000 and 2,000. ओके, तर ही तुमची अमाऊंट आली. म्हणजे याचा अर्थ की हे जे कॅल्क्युलेशन आहे ते इथं पाहिजे, तर जागेवर मी इथं लिहिलंय. तर आता हे 4,000 2,000 हे जे आहे त्यांच्या रेशो प्रमाणे वाटले, हे आपण काय करणार? कॅपिटल मध्ये ऍड करणार. आता बघा, श्रेयचं किती आहे? 4,000. मग 4,000 मी ऍड केले. 35,000 मध्ये 4,000 ऍड केले तर 39,000 होतात. आउटरला काहीच नाही, आउटर कॉलम इथे, इनरला काहीच नाही, आउटर कॉलमला 39,000. सेम 2,000 इथं आले, प्रॉफिट ऍड केला, बरोबर आहे. नंतर ड्रॉइंगची अमाऊंट काहीच नाही, इथं 22,000 घ्यायचे, आउटर कॉलमला 22,000. ओके, तर या पद्धतीने पूर्णपणे आपण ट्रान्सफरिंग केले, पोस्टिंग केलेलं आहे. आता बॅलन्स शीटची असेटची आणि लायबिलिटीची टोटल करायची. ती ऑलरेडी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. बरोबर तुमच्या असेटची आणि लायबिलिटीची टोटल बरोबर येणार आहे. तर बॅलन्स शीटची असेटची टोटल असणार आहे 1,22,600 आणि लायबिलिटीची टोटल असणार आहे सेम ॲज इट इज 1,22,600. या पद्धतीचा फायनल अकाउंटचा सॉल्व्हचा हा 6वा प्रॉब्लेम आहे. अत्यंत सोपा आहे. माझ्या परीने मी पूर्णपणे प्रयत्न केले की ही कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी. कशा पद्धतीचं ट्रान्सफर केले, ती ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करावी लागते, हिडन ऍडजस्टमेंट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केली, कशा पद्धतीने आपण ती पोस्टिंग केली. तर हा एक प्रायमरी आपला प्राथमिक हा उद्देश होता की जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजावा. तर मी पूर्णपणे प्रॉब्लेम नंबर जो 6 आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा हा तुम्हाला पूर्णपणे पोस्टिंग करून दिलाय, सॉल्व्ह करून दिलेला आहे. धन्यवाद.